गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी सकाळी किती छान वाटतं ना आकाशाकडे बघितल्यावर. ऑरेंज ऑरेंज आकाश, छान असं फॉग आणि थोडं थोडं पक्ष्यांचाही आवाज येतोय. खूप छान वाटते, फ्रेश वाटते. 6:45 वाजलेत आणि टिफिनची तयारी करायची आहे. तर आता पटापट टिफिन बनवायला घेते आणि मुलांनाही उठवते. मला पण थोडं लेट झालं. ॲक्च्युली मी 6:30पर्यंत किचनमध्ये येऊन स्वयंपाकाची तयारी करते. मला पण 15 मिनटं लेट झाले. तर पहिले मुलांना उठवून देते आणि स्वयंपाकाची तयारी करते, म्हणजे ते त्यांच्या स्कूलची तयारी करतील. निलेशलाही उठवायचे, म्हणजे ते त्यांच्या ऑफिसची तयारी करतील. तर काय आज टिफिनला काय देऊ ना, मला ते सुचतच नाही आहे. कसली भाजी देऊ. रोज हेच टेन्शन असतं सकाळी टिफिनमध्ये की काय द्यायचं. आणि मी रात्री प्लॅनच नाही केलं की काय बनवू मी टिफिनमध्ये सकाळी. तर आता मला पहिले तो विचार करावा लागेल की भाजी कसली देऊ. देखते. फ्रेंड्स, मी आता टिफिनमध्ये बनवणार आहे टमाट्याची चटणी. इथं मी टमाटे धुवून ठेवलेत. तर फटाफट. हे फ्रेंड्स, मी इथं तुम्हाला टाइमलॅप्समध्ये सूर्योदय होताना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्लीज एन्जॉय करा. तर फ्रेंड्स, इथं माझी टमाट्याची चटणी बनते. अजून थोडीशी शिजल्यावरती मी याच्यामध्ये गूळ टाकेल. हे फ्रेंड्स, आता मी घराची क्लिनिंग स्टार्ट केलेली आहे. झाडू मारते आणि आता 9:30 वाजत आलेत. आता मी थोड्या वेळात अपलोड करेल व्हिडिओ एडिट करून झाला. आज माझा लवकर झाला कारण मी 1-2 कामं पेंडिंग ठेवले आणि पहिले व्हिडिओ एडिट करून घेतला आहे. तर व्हिडिओ लवकर एडिट झालेला आहे. आता मी त्याला अपलोड करेल. तर फ्रेंड्स, मी आत्ता काढते रांगोळी दारासमोर. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मी रांगोळी दाखवते. हे फ्रेंड्स, आत्ता वाजला आहे 1 आणि पार्लरला जाण्यासाठी मी झालेली आहे रेडी. तर चला जाऊया पार्लरमध्ये जाऊन बरेच काम आहे, तर ते कामही आपण उरकूया. आणि आज मी घातला आहे हा पिंक कलरचा टॉप. मला हा टॉप खूप आवडतो, फक्त ह्याच्या वर्कमुळे. हे जे थ्रेड वर्क आहे ना, अशा वर्कवाले टॉप मला खूप आवडतात. आणि हो, मी रांगोळी काढली आहे. तर त्यावेळेला नेमका मला एक फोन आला, तर मी फोनवर बोलत आतमध्ये तशीच आली. तर चला तुम्हाला रांगोळी दाखवते. आणि आमची सोसायटी नवीन आहे, सर्व फर्निचर वगैरेचे कामं करता आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे असले जे बॅकग्राऊंडला आवाज येत आहेत ना, ते नेहमी येत राहतील. तर ही आहे आजची रांगोळी. रांगोळी कशी आली आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर आता फटाफट मी जाते पार्लरमध्ये. आता मी चालली आहे लिफ्टकडे आणि लिफ्ट आहे आता P2 वरती. आता मी लिफ्टला वरती बोलवणार. हे फ्रेंड्स, मी आली आहे पार्लरमध्ये. रीना पण आहे. रीना लंच ब्रेकला जाईल. किती वाजता जाशील? 2:30 वाजेला रीना लंच ब्रेकला जाईल. आणि मी माझ्या कामाला लागलेली आहे. मी आता मी एका साडीला फॉल लावून ठेवला, तर तिला हात शिलाईन करणार आहे. तर सर्वात पहिले आता हे काम फिनिश करते. त्यानंतर मग मी ब्लाऊज कटिंगला घेणार आहे. तोपर्यंत रीना लंचला जाईल. त्याने काय म्हटलं तुला? मला आज बोलता कचरा वेगवेगळा टाका, कचऱ्यामध्ये केस वेगळे केलीत का? तो दरवेळेस हाच प्रश्न विचारतो आणि मी त्याला हे उत्तर देते की मी कचऱ्यातली केस वेगळीच ठेवते, त्याच्यामध्ये सगळे केस वगैरे एकत्र करत नाही. आमच्याकडे जे कचऱ्याची गाडी येते ना, त्याच्यावरती जे ड्रायव्हर आहेत ना, ते नेहमीला त्रास देतात. नेहमीला कचरा टाकताना इतके प्रश्न विचारतात, हे केलंय का, ते केलंय का. आणि तो आम्हाला सांगतो की कचरा ओल्यामध्ये
केस कट केलेले केस ओल्या कचऱ्यात टाका आणि 2-3 आठवड्यांपूर्वी त्यांच्यासोबत ते सुपरविजनसाठी असतात ना सर, ते होते. तर ते आम्हाला म्हटले की ओल्यात नका टाकून ड्राय मध्ये टाकून द्या. म्हणजे हे काय, ती पोरगी टाकायला जाते त्यावेळेला तिला टाकू देत नाही, तिला त्रास देतात. त्यामुळे तिने जवळजवळ 2 आठवडे झाले कचराच टाकला नाही. आणि आज तिने कचरा टाकला त्यावेळेस तिला त्यांनी टोकलंच. तर रीना इथं करते आता हेअर कटिंगची प्रॅक्टिस. तिला स्ट्रेट कट, यू कट येतो, तिला लेअर कट, स्टेप कट नाही येत. त्याच्यासाठी तिला प्रॅक्टिस करायची आहे. आणि तिने घेऊन आली आहे हेअर कटसाठीची डमी. तिला म्हटलंय मी सर्वात पहिले तू स्ट्रेट कट कर, तिथूनच सुरुवात कर. आता ती करते स्ट्रेट कट. तर अशा पद्धतीने मी क्लास करायला येणाऱ्या मुलींना हेअर कटची प्रॅक्टिस करायला लावते. डमी घेऊन यायला लावते आणि डमीवरती प्रॅक्टिस करायला लावते. हे फ्रेंड्स, ब्लाउज कटिंग करायची आहे. ह्या ब्लाउज पीसची खूप छान बॉर्डर आहे. सिंपल ब्लाउज कटिंग करायची आहे. गोल नेक आहे आणि 3/4 स्लीव्ज आहेत. तर आता मी ह्याची कटिंग करते आणि मग स्टिचिंग करते. तर फ्रेंड्स, माझं ब्लाउज कटिंग करून झालेलं आहे. आता मी स्टिचिंग करायला घेईल. सर्वात पहिले मी अस्तर जॉईन करेल आणि त्यानंतर ब्लाउज शिवेल.
मी ब्लाऊज शिवायला बसलेली आता. तर ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ तर मी तुम्हाला नाही दाखवणार, कारण तेवढा व्हिडिओ जर टाकायचा म्हटलं तर आपला व्हिडिओ खूप लांब होईल. म्हणून शॉर्टकटमध्ये फास्ट क्लिप मी तुमच्यासाठी टाकते, तर ती नक्की बघा. मी मगाशीच घरी आलेली आहे आणि आता मी बनवत आहे स्वयंपाक. स्वयंपाकात मी बनवणार आहे मसाल्याचा भात, मटकी टाकून. चला पटापट बनवते. लिलेश गेलेत मुलांना घ्यायला, मुलं येईपर्यंत मी पटकन खिचडी बनवून घेते. आणि इथं मी आता सध्या मटरचं सीझन चालू आहे, म्हणून मी मटर 1 किलो 2 किलो असे मटर घेऊन ते निवडून असे फ्रीजरमध्ये ठेवते, जेणेकरून पावभाजी, मटर पनीर वगैरे बनवायचं असेल तेव्हा मला फ्रोझन मटरची गरज नाही पडत. मी हेच वापरते. तुम्ही बघा, एकही वाटाणा खराब होत नाही. फ्रोझन वाटाणे तरी असे थोडेसे नरम झालेले असतात, पण हे अजिबात खराब होत नाही. फक्त त्याचं जे झाकण असतं ना ते व्यवस्थित पॅक पाहिजे, म्हणजे ते खराब नाही. फ्रेंड्स, आमची खिचडी रेडी झाली आहे. बघूया कशी झाली आहे. ओ वाव. हे फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता मी लावले डिशवॉशरला भांडी. तर भांडे त्यांचे ते होत राहतील. आता मी करते झोपायची तयारी. सकाळी 6 वाजता उठून परत मुलांचे डबेही बनवायचे आहेत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.